आणि आता तर नोंदी सापडल्यात, तो तर त्यांच्याकडेच पुरावा आहे. आता आमजवळ त्यांना द्यायला कागद न राहिले, कारण सगळे आम्ही त्यांना दिलेत. पण मला एक सांगा की या सगळ्यांमधून आजच्या बैठकीतून तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि काय तुम्ही सरकारसमोर मांडणार आहात? मला त्यांचं ऐकू द्या आधी, त्यांचं नेमकी बैठक कशासाठी आहे आणि काय नेमकं काय आहे, त्यांचं काय चाललंय हे मला कळाल्याशिवाय बैठक कशासाठी काय हे लक्षात आल्यावर मग लक्षात येईल. पाटील, हे जे गॅजेट आहे आपण पाहिलं तर काही वेळातच या ठिकाणी बैठक सुरू होईल. अजून गॅजेट आणलंय ते आपल्या समोर आहे. या गॅजेट मध्ये स्पष्ट कुणबी उल्लेख केलेला आहे. त्या समोर जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांची लोकसंख्या नोंदवलेली आहे. हा मोठा आकडा आहे. म्हणजे आज जरी आपल्या मराठवाड्यातला नोंदींचा आकडा जर बघितला तर त्यापेक्षा जास्त आकडा हे गॅजेट सांगतं इथं. हो, मराठवाड्यात तर नाहीच, म्हणजे सगळे कुणबीच आहेत असं दाखवलेलं आहे. येस येस, त्यांनी सांगतानाच सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं. इथं तर आकडेवारीच दिलेली सगळी त्यांनी. हे बघा, इथं सगळे आकडेवारीच, म्हणजे कोणत्या कोणत्या तालुक्यात किती मराठा होते, किती कुणबी होते, हे सगळे आकडेच दिलेले. हे त्यांचंच गॅजेट आहे, आमचं नाही. याचे पुरावे आम्ही करीर साहेबाकडे पण दिलेले होते आणि या समितीकडे सुद्धा दिलेले, याच्या पाठीमागच्या वेळेस सुद्धा दिलेले. दौलताबादचा सुद्धा उल्लेख सगळे तालुके आहेत, म्हणजे इथं मराठा नाहीच आहे मराठवाड्यात, सगळे कुणबीच आहेत. मग हे गेले कुठं हे आम्ही त्यावेळेस प्रश्न विचारला होता. आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आणखी एकदा तुमच्या जुन्या बैठक काढून बघा. ज्यावेळेस आपली यांची महाजन साहेबांनी आपली बैठक झाली त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही की मराठी गेले कुठं मराठवाड्यातले कुणबी. उल्लेख सांगतो पाटील मी तुम्हाला. इथं खंडाळा नावाचं गाव आहे जे वैजापूर तालुक्यात आहे. दुसरं दावरवाडी नावाचं गाव आहे जे पैठण तालुक्यामध्ये आहे. त्या गावातली लोकसंख्या सुद्धा ह्या गॅजेटमध्ये सांगितलेली दिसते. हो, फक्त इंग्लिश मला जुळत नाही म्हणून मला वाचता आहे ना, मी त्यासाठी काड्या लावून ठेवल्यात. एका काड्या हे जे तुम्ही लिहून ठेवले ह्या सगळ्या नोंदी तुम्ही कशा शोधल्या? शोधल्या. मग आमच्याकडे काय अभ्यास कमी येतं काय? आमच्याकडे काय अभ्यास कमी येतं? आमच्याकडे काय अभ्यास कमी येत का? आमच्याकडे बी अभ्यास कमी नाहीत ना. हे सगळे पुरावे तुम्ही आता सरकारला दाखवणार आहात. मला दिसनाच. हे तुम्ही म्हणता की इंग्रजीचं तुमचं जमत नाही. होळकर, सगळ्या भोसला इंग्रजीच्या नोंदी तुम्ही ठेवलीत. मी नाही ठेवले त्या निजाम भाऊने ठेवले त्या टायमाला ते गॅजेट. याचा दुसरा उल्लेख तुम्ही आता मला थोडं सुरुवातीला घेऊ की हे जे आहे केवळ संभाजीनगर जिल्ह्याचं औरंगाबाद जिल्ह्याचं गॅजेट आहे. तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा पण अभ्यास केलेला होता. त्या सगळ्या नोंदी आहेत त्या सगळं ते आहे का पेजेस? नाही, ते पटकन ओळखायला यावं म्हणून. बरोबर, म्हणून त्याच्यात ते हे केलेलं आहे. पण आम्ही सगळं दिलेलं आहे त्यांना. ते नाही, हा ते राहू दे. या दुसरा उल्लेख आढळतोय सिंधिया, होळकर, भोसले ह्या ज्या काही संस्थानं होते त्यावेळेचे, तर त्यांच्या सुद्धा रेकॉर्डमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख हे गॅजेट सांगते. काय माहित आता ती इंग्लिश मध्ये तुमच्या लक्षात येईन ती. पण मी त्याला व्यवस्थित काढीनं हे करून ठेवलेले. मागे तुम्ही एक उल्लेख केला होता की राजघराण्याकडे जे असलेले दप्तर आहेत ते सुद्धा तपासले जावेत, त्यामध्ये सुद्धा काही नोंदी सापडू शकतात. हो, मी मागं सांगितलं आणि तुम्हाला हे तर सांगितलं. पण याच्या अगोदरही मी सांगितलं होतं की मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे. असे त्यांना आपण गायकवाड आयोगामध्ये जे उल्लेख होते गायकवाड आयोगामधले आपण दिलेत, ह्या गॅजेटचे दिलेले नाहीत. आपण जे खरं आहे ते बोलणार. गायकवाड आयोगामधून जे त्यांनी दिले होते ते की एका जिल्ह्यात उदाहरणार्थ संभाजीनगरमध्ये 1,23,000 कुणबी आहेत. मराठ्यांच्या कॉलम मध्ये 0 आहे. 97,000 परभणी जिल्ह्यात आहेत. उदाहरण कमी जास्त अंदाज होईल, आता माझ्या लक्षात नाही म्हणून. 97,000 कुणबी आहेत. तर मग मराठा किती? तर 0. जालना जिल्ह्यात किती? बीड जिल्ह्यात किती? बीड जिल्ह्यात 1,47,000 कुणबी. मराठा किती? तर 0. मग हे गेले कुठं? तोच मुद्दा आहे की गायकवाड आयोगाने जे पूर्ण पुस्तक बुक तयार केलं होतं त्याचाही तुम्ही रेफरन्स घेतलेला होता. हो, त्याच वेळेस आम्ही त्याचं दिलं. मराठीत हे करून दिलं त्याचं. एक जण इंग्लिश वाचणारा बसला, त्याच्याकडून ते मराठीत करून आम्ही त्यांना पानं दिले. आम्ही हैदराबाद संस्थांमधून सुद्धा, म्हणजे त्या हैदराबाद मधून सुद्धा मराठ्यातले पुरावे आणलेत की ते तिथं आरक्षणात येतात. आम्ही जर तिकडे असतो तर आरक्षणात राहिलो असतो. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा कुणबीची.
बरं. आता हेही सिद्ध हे- झालेलं आहे. हे तुम्ही सगळ्या नोंदी सांगितलं, पण आज ह्या सगळ्या इथं आणण्याचं काय ते म्हणतात ना सापडा ना आम्हाला काही म्हणून दाखवणार आहे? मग ते मागं दिलं तर आमचं फेकून दिलं का पण कोण देईन? आता तुम्ही दाखवायला सगळं घेऊन आलेत हे वाढ विस्तार, पण लय मोठं आहे आणखी लॅपटॉप नंतर बंद नाही झालाय. आलं. आणि ते लॅपटॉप बंद केला दिसतो ते मला सुरू करता येत नाही. हा. हं? प्रेस चालू आहे म्हणून तुम्हाला बैठकीत घेत नाही, बैठक संपवा, प्रेस संपवा तुम्ही. बर 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 मग आपण प्रेस काय करू थांबू मला त्या बैठकीत काय ठीक चाललं आहे, कळून द्या. बैठकीला पण सुरुवात ते होते. कुठेच सांगितलं मला तुमचा, तहसीलदारने कुठेच सांगितलं की निरोप आलाय का? प्रेसमुळे हा मला कुठे निरोपाला बैठक सुरू झाली म्हणून नाही, पण मध्ये मध्ये सुरू सुरू झाली का? पाटीलच्या बैठक सुरू आहे. हा तेच म्हणतो ते कुठे सांगितलं? डिस्कनेक्ट झालंय. असं आहे का बरं आपण काय करू थोडी पत्रकार परिषद थांबू मला बैठक ऐकून द्या त्यांचं मराठीविषयी काय म्हणणं सॉरी प्लीज सॉरी ओके ओके ओके. सॉरी 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 अरे नाही, बैठक सगळी आणि मी एकटा राहायचो इकडे. मराठा आरक्षण प्रश्नावर आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये व्हीसीद्वारे